शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात रस्ते, कुंभमेळा, आरोग्य, उद्योग आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांवर सरकारवर जोरदार टीका केली। तर नाशिकच्या रस्त्यांची अवस्था गेल्या 3-4 वर्षातही सुधारली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। कुंभमेळ्याच्या कामांवरून सवाल उपस्थित करत कथित गैरव्यवहाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली। तर उद्योग बाहेर जाण्याची भीती व्यक्त करत डेंग्यू आणि आरोग्य व्यवस्थेकडेही लक्ष वेधले जावे असेही ते म्हणाले। ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे कारवाई करण्याची मागणी करत नागरिकांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून रस्त्यांच्या प्रश्नावर एकत्र यावे असे आवाहन ठाकरे यांनी केले। तर जनतेच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारत राहू असेही ते म्हणाले। आज नाशिकचा प्रवास तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत गेले 3-4 वर्ष आम्ही पाहतोय नाशिक पर्यंत येईपर्यंत पाठदुखी व्हायची। जो काही रस्ता होता भिवंडी कल्याण तो जो सगळा तो पट्टा आहे तिथे आपण पाहिलं तर आज मी व्हिडिओ पण टाकला, स्वतः काढलेला तो व्हिडिओ आहे। आपण खूप वेळा म्हणतो की आपण नाशिककडे इंडस्ट्री खेचणार मुंबई नाशिक जो काही रस्ता आपण करतो त्याच्यामुळे ते लॉजिस्टिक्स हब किंवा असं सगळं काही, पण मुळात आज पाहिलं तर परिस्थिती काही बदललेली नाही। गेल्या 4 वर्षांमध्ये कदाचित खड्डे वाढलेले आहेत आणि पुढे समृद्धीवर आल्यानंतर देखील पॅचवर्क तर समृद्धीवर पण सुरू झालेलं आहे। जो रस्ता आता 4 वर्षापूर्वी उद्घाटन झालं, 3 वर्षापूर्वी उद्घाटन झालं, जे रस्ते आम्हाला वाटायचे नाशिकमध्ये चांगले आहेत, जे डांबरी रस्ते होते, 2 लेन असतील पण चांगले रस्ते होते, तेही खराब झालेले आहेत। आज अंबड MIDC असेल किंवा इतर सगळे जे काही लिंक रोड वगैरे आम्ही आलो, आज परिस्थिती हीच आहे। सगळ्या नाशिककरांना मला हे विचारायचं आहे की रस्त्याची कामं सुरू झाल्यापासून मी सगळीकडे जिथे जिथे थांबत होतो, कोण ट्रॅफिकमध्ये अडकलेलं, कोणी तिथे आजूबाजूचे दुकानदार असतील, कोणी रहिवासी असेल, कोणी विद्यार्थी असतील, हे मला सांगत होते की आधीचे रस्ते साहेब चांगले होते। 5-6 महिने आम्ही जो काही पाहतोय धुमाकूळ घातलाय कॉन्ट्रॅक्टर्सनी सगळीकडे, एवढा भयानक प्रकार चालू आहे। बरं, काल माझी यादी रस्त्याची कुठे कुठे मी जाणार हे सांगितल्यानंतर पटापट तिथे JCB दिसत आहेत, कामं सुरू झालेली आहेत। पण कॉन्क्रीटचे रस्ते देखील बनवत असताना काही लेवल आपण पाहतो काही काही ठिकाणी एवढी उंचवलेली आहे की ते पाणी जाऊन आजूबाजूच्या घरांमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये साचणारच आहे, तुंबणारच आहे। तर ही अशी परिस्थिती आपण नाशिककरांसाठी पाहतोय, ह्या भाजपाने करून ठेवलेली आहे। 17 तारखेला संजय राऊत साहेब स्वतः इथे मोर्चा काढणार आहेत। हजारो नाशिककरांना मी आवाहन करतोय की आपण या ह्याच्यात मोर्चात सामील व्हा। कुठच्याही पक्षाचे आपण प्रतिनिधी असाल, कुठच्याही विचारधारेचे आपण नाशिककर असाल, पण मला वाटतं सगळी विचारधारा बाजूला ठेवून नाशिकसाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हे आंदोलन करणं गरजेचं आहे। कारण ही परिस्थिती फार भयानक आहे। ही परिस्थिती अशी राहिली पुढचे 3-4 महिने, आज चाकणची आपण बातम्या पाहिलेली आहे, नाशिकमधून पण इंडस्ट्री अशीच निघून जाईल आणि नाशिककर देखील स्थलांतरित व्हायला पुढे मागे पाहणार नाहीत। कारण असं किती दिवस राहायचं? बरं, हे काम आता आपण पाहतोय, मी येणार म्हणून अनेक ठिकाणी काम सुरू झालं, पण ह्याच्या आधी आणि नंतर जेव्हा काम परत थोडं बंद होईल किंवा गती कमी होईल, आरोग्याचे विषय आहेत, स्वच्छतेचे विषय आहेत, डासांचं आपण पाहतोय वाढणार सगळीकडे, डेंग्यू मलेरिया, हे सगळं कोण पाहणार आहे? महानगरपालिका सांगते, प्राधिकरण बघते, प्राधिकरण बोलते, महानगरपालिका आहे। नेमकं चाललंय काय हा विषय नाशिककरांसमोर महापौर म्हणून तुम्ही येऊन सांगणार आहात का पुढे? ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नाशिक।